नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. निवडणूक आयोगासमोरच अजित पवार गटाचा शरद पवारांवरती गंभीर आरोप. पवारांच्या डोळ्यात पाणी. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह कोणाला मिळणार यावरती सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला असून दोन्ही गटाकडून पक्ष आणि पक्षचिन्हावरती दावे करण्यात आले आहे. एवढंच काय तर या संदर्भात दोन्ही गटाकडून पुरावे देखील सादर करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर शरद पवार यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप केले आहे. शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात. पक्षासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेत असताना, नियुक्त्या करत असताना शरद पवारांनी आतापर्यंत कधीही कोणाचा विचार आणि सल्ला घेतला नाही. एवढंच नाही तर त्यांच्या मर्जीतल्या लोकांनाच त्यांनी पद आणि कारभार दिला. त्याचबरोबर जयंत पाटील यांची राज्य प्रदेशाध्यक्ष पदावरील नियुक्ती देखील पूर्णपणे चुकीची आहे. कारण पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वीच जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती, असं देखील अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र अजित पवार गटाच्या या युक्तिवादानंतर सुनावणीला उपस्थित असलेल्या शरद पवारांच्या डोळ्यात पाणी आलं. या संदर्भात बोलत असताना पवार म्हणाले, मी राष्ट्रवादी पक्ष उभा केला, स्थापन केला. माझ्या हयातीमध्ये अनेक महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी, सहकारी मला भेटले. अनेकांना मी मोठं केलं, अनेकांनी विविध पदे भूषवली, परंतु कधी माझ्यावरती ही वेळ आली नव्हती. मी एवढ्या उमेदीनं आणि चिकाटीनं पक्ष वाढवला, माझ्या सहकाऱ्यांना मदत केली, परंतु त्यांचीच आता नियत फिरली आहे, अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली आहे. मात्र या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादीमधील हा सत्ता संघर्ष आणखीनच टोकाला जाणार असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी केली जाते. एकाच सहीवर नियुक्ती केली जाऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला, त्यामुळे आमदारांची संख्या आता महत्त्वाची आहे. त्या आधारेच पक्ष ठरवता येईल. खरं तर महाराष्ट्रात विधानसभेतील 53 पैकी 43 आमदार आमच्या गटाकडे आहेत. विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदारही आमच्या बाजूने आहेत. याशिवाय लोकसभेतील 5 पैकी 1 व राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आपल्या गटात असल्याचा दावा अजित पवार गटानं केला आहे. त्यामुळे आगामी कालावधीमध्ये निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणत्या गटाला देतं किंवा निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षचिन्हच गोठवतं, याकडे संपूर्ण राज्यासह देशभराचं लक्ष लागलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.